राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाअंतर्गत काम करणारे जे कर्मचारी वर्ग आहे तर त्यांच्या जे काही कंत्राटी बेसिसवरती सध्या काम करत आहेत त्यांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्याच्या मागणीसाठी त्यांचा सध्या राज्यभर उपोषण चालू आहे। आणि या उपोषणाचा एक भाग म्हणून बीड जिल्ह्याअंतर्गत जे काही कर्मचारी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाअंतर्गत काम करत आहेत त्यांनी आता जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर हे आपलं उपोषणाचं चालू ठेवलेलं आहे। त्या हा उपोषणाचा भाग म्हणून आपण यांच्या ज्या मागण्या आहेत यांनी दिलेलं निवेदन शासनाने सकारात्मक घ्यावं यासाठी आपण त्याचा फॉरवर्ड केलेला आहे आणि त्याचा पाठपुरावा पण आपण करत आहोत। परंतु त्याचबरोबर शासनाने सुद्धा संबंधित जे कर्मचाऱ्याची संघटना आहे या संघटनेबरोबर चर्चा सुरू ठेवून त्यांच्या मागण्यांचा विचार करून सकारात्मक विचार करून या मागण्यावर विचार करण्यासाठी जे काही पुढील कारवाई आहे त्या कारवाई चालू असल्याबद्दल सुद्धा आज आम्हाला पत्र पाठवलेलं आहे। आणि या पत्रामध्ये त्यांनी असं नमूद केलेलं आहे की बाबा आपण स्वतः या सर्व कर्मचाऱ्यांना यांची कल्पना द्यावी आणि त्यांना या जो काही त्यांचा संप आहे या संपातून माघार घेऊन आपण कामावर रुजू व्हावे जेणेकरून आपल्याला चांगल्या प्रकारे आरोग्य सेवा देता येईल। आणि शासन कधीही आपल्या विरोधात नाही की आपली मागणी जी आहे ती नाही नकारात्मक त्याच्यावर आपली भूमिका शासनाची नाही आहे, परंतु त्याची प्रोसेस आहे त्या प्रोसेसमार्फत आपल्याला हे सगळं मिळवून देण्यासाठी शासन सकारात्मक आहे। यापूर्वीसुद्धा जे राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानामध्ये 10 वर्षापेक्षा जास्त ज्यांची सेवा झालेली आहे अशा वर्ग 4 कर्मचाऱ्यांना शासनाने सेवेत सामावून घेण्याची प्रक्रिया सुरुवात केलेली आहे। तसेच वर्ग 3 आणि वर्ग 2 वगैरे जे काही कर्मचारी आहेत त्यांच्या सगळ्या मागण्या शासनापर्यंत पोहोचलेल्या आहेत त्याच्यावर सुद्धा शासनाचा विचार चालू आहे आणि नक्कीच शासन याच्यावर सकारात्मक विचार करून निर्णय घेईल आणि त्यांना कायम करेल असा मला विश्वास वाटतो। तरी परंतु मी त्यांना अशी विनंती करतो की आपण रुग्णसेवा देतो आहोत, रुग्णांचा विचार करून जी काही सेवेमध्ये देताना आपल्याला आपण नसताना जे अडचणी भासू शकतात शासनाला तर 100% भासू शकतात पण रुग्णाला रुग्णसेवा घेताना भासू शकतात यासाठी आपण आपला संप मागे घ्यावा आणि आपला जे पाठपुरावा आहे मागण्यांचा तो सातत्याने चालू ठेवावा। नक्कीच या पाठपुरावा केल्यास आपल्याला यश येईल अशी मी त्यांना विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपतो। सर, कर्मचाऱ्यासोबत तुम्ही आहेत परंतु कर्मचाऱ्याला उपोषण करण्याची वेळ काय येईल? आरोग्य विभागाची जे सिस्टीम आहे ती थोडीशी हे झाली का? कर्मचाऱ्याला उपोषणाची वेळ जी आलेली आहे ते कोलमडल्या असं आरोग्य सिस्टीम कोलमडले असं म्हणता येत नाही। शासनामध्ये कसं आहे आपली जी मागणी आहे त्या मागणीचा सकारात्मक शासन विचार करत आहे परंतु वेगवेगळे टप्पे असतात त्याच्यामध्ये आर्थिक तरतूद आहे, न्यायालयीन बाबीचा विचार करावा लागतो, या गोष्टीचा इतर बाबीवर कुठल्या अशा दुसऱ्या जे काही सेवा देणारे दुसऱ्या डिपार्टमेंटचे जे लोक आहेत त्याच्यावर काही परिणाम होऊ शकतो का लिगली, या सर्व बाबीचा विचार करून शासनाला निर्णय घ्यावा लागतो। पण शासन असं काही म्हणत नाही की आम्ही तुमच्या बाबीवर आम्ही विचार करणार नाही, आम्ही नकारात्मक आहोत। शासनाने त्यांचा जो विचार आहे त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्याच्यावर विचार करायला सुरुवात केली, त्याचा एक टप्पा म्हणून शासनाने त्याच्यावर कारवाई पण केलेली आहे आणि लोकांना सामावून पण घेतलेलं आहे। तसंच टप्प्याटप्प्याने नक्कीच मला विश्वास वाटतो की शासन सकारात्मक असल्यामुळे या सर्वांना सामावून घेण्याचा विचार करेल आणि कालांतराने काही दिवसामध्ये ह्यासुद्धा बाबी पूर्ण होतील। ओके बस।